आज खूप आनंद होतो आहे का मी आज झारखंड मळ्यात आलो आहे. मला कित्येक वेळा बोलवलं गेलं पण ताई मी येऊ शकलो नाही, कारण मी एक व्यावसायिक माणूस आहे. मला प्रसिद्धीपासून मी लांब राहणार आहे. मनोज भाऊ, मी खरंच कधी कुठल्याही प्रसिद्धीमध्ये जाण्याचा कधीच प्रयत्न केला नाही. मी कोणत्याही गोष्टीमध्ये जर आपण पाठीमागून आलो तर मी कधी पुढे स्टेजवर जाऊन बसण्याचा प्रयत्न केला नाही. मला मागे बसायचं आपल्या सामान्य वर्गासारखं एकदम. कारण का प्रसिद्धीच्या झोकामध्ये आल्यानंतर काय त्रास होतो हे मी बघितलं लोकांचं. ते ठीक आहे, हा विषय तो नाही, परंतु गर्दी जर कमी असली दर्दी लोक पाहिजेत. मी आज जिल्हा परिषद पुणे या जिल्ह्यातील अवसरे बुद्रुक पिंपळगाव गटामध्ये मी तुतारी चिन्ह उभा आहे आणि माझ्याबरोबर असलेले माझे सहकारी कल्याण हिंगे धनुष्य चिन्हावरती उभा आहे. खरं तर उभा का आहे, कशासाठी आहे हे तुम्हाला सांगणं गरजेची गोष्ट आहे. एक शाश्वत विकास म्हणजे काय, तर शाश्वत विकास म्हणजे काय, तर आपल्याला आपल्या गरजेसाठी लागणाऱ्या सगळ्या गोष्टी ह्या तुमच्यापर्यंत पोचतच नाहीत. आम्ही कित्येक अधिकाऱ्यांशी बोलण्याचा प्रयत्न केला, कित्येक वेळा काही राजकारणाशी बोलण्याचा प्रयत्न केला, पण आपल्याला फक्त काही गोष्टी टाळल्या जातात. आणि मग त्यातून विचार आला का आपण राजकारणात काय येऊ नये. आपण समाजकारण व्यवसाय करतो, व्यवसायातून समाजकारण करतो. समाजकारणात आता इथं मित्रपरिवार बसलेला आहे का समाजकारण करत असताना प्रत्येकाला प्रत्येकाच्या गोष्टीमध्ये लागणारी गरज आहे आम्ही पूर्ण करण्याचं काम करतो. मग गरज कशाची असते, कुणाला प्रत्येक गोष्टीची गरज वेगवेगळी असते. शैक्षणिक असते, आर्थिक असते, तुमचं मेडिकल असतं, काय नसतं, फक्त एक सपोर्ट लागत असतो. मलाच तुम्हाला एक प्रश्न विचार, मी का भाषण करण्यासाठी आता उभा नाही राहिला समजा, आपल्या इथे व्यवसाय किती आहेत आता इथे? हां हां, म्हणजे मी मुद्दामून प्रश्न विचारला. मी कालच्या मीटिंगमध्ये याला पिंपळगावला विचारला होता. एक प्रतिष्ठान बसलं 100 मुलांचं. त्यांना विचारलं तुमच्यामध्ये नोकरी कोण करतं, कारण सगळेच व्यावसायिक होते. ते 100 यासाठी बसले का ते स्वतःचा व्यवसाय स्वतः करतात, कुणावरती अवलंबून नाही, म्हणून ते 100 जण बसले. इथे इतकीच लोक दिसण्याचं फक्त कारण असं आहे की हे सगळे परावलंबी जीवन चालू आहे तुमचं. तुम्ही कुणाच्या तरी कुठंतरी दारामध्ये जाता आणि काम करताय आणि मग तो सांगेल तसं तुम्ही नाचता, म्हणजे त्याच्या हातातले तुम्ही बाहुलं बनलेले आहात. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, हे डिजिटल मार्केट चालू आहे. ह्या डिजिटल मार्केटमध्ये पूर्वी एखाद्या माणसाचा इतिहास लिहायला बाळ लिहिलं जायचं, मनोज भाऊ, वही पूर्ण तयार व्हायची. परंतु आता ते एका चिपमध्ये आले. तुमचा अख्खा इतिहास एका चिपमध्ये आला. त्याच पद्धतीने इथून पुढचं सगळं रोजगार निर्माण होणार आहे. 10 लोकांचं काम एकच माणूस करणार आहे. 9 जणांनी जायचं कुठं, त्याने काय करायचं? तर त्यासाठी एक छोटे छोटे व्यवसाय असतात, करण्याची हिंमत दाखवली पाहिजे, म्हणजे लोक आपल्याला गृहीत धरणार नाही. उद्या मी प्रशांत म्हणून अभंग म्हणून तुमच्याकडे आले, मतं मागतोय तुमच्याकडे, तुम्ही मला निवडून नाही दिलं, पण मी तुमच्यासाठी कुठंतरी काहीतरी केलं तरच तुम्ही मला परत दारात उभे करणार आहेत. पण झालं आहे काय का मी तुमच्यासाठी काहीच करायचं नाही आणि जे केलं नाही म्हणून परत 5 वर्षांनी उभे येऊन राहायचं आणि तुम्हाला गृहीत धरायचं का, तर तुम्ही कुठंतरी नोकरी करताय म्हणून. हा जो प्रकार चालू आहे गृहीत धरण्याचा ना, तो चुकीचा चालू आहे. मी जोपर्यंत कुणाला गृहीत धरत नाही तोपर्यंत माझी प्रगती होऊ शकत नाही, हे तितकं सत्य आहे. म्हणून मी येणाऱ्या निवडणुकीमध्ये मी ज्या चिन्हावर उभा आहे त्या चिन्हावरती, तुतारी या चिन्हाला आणि धनुष्यबाणाला तुम्ही भरभरून मदत करा, भरभरून सहकार्य करा, भरभरून मतदान करा आणि मला निवडून द्या. मी तुम्हाला एकच गोष्ट सांगतो का मी तुम्हाला फार आश्वासन देण्यासाठी इथं आलेलो नाही आहे, परंतु मी जे करतो ते बोलतो. मी बोलतो ते करण्याच्यापेक्षा मी जे पहिलं करणार आहे, मी तुमच्या सगळ्या मंडळींनी बघितले, मी म्हणजे बोलण्याच्या अगोदर बऱ्याच गोष्टी करून दाखवतो आणि नंतर त्याची चर्चा होते. मला प्रसिद्धीपेक्षा मला कामं महत्त्वाची, म्हणजे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. आणि हे सगळं का करतो आहे का, गोरगरीब जनता ही चांगली सज्ञान झाली पाहिजे. ही जर सज्ञान नाही झाली, ही जर स्वतःच्या पायावर उभी नाही राहिली, तर परत कुठला तरी पुढारी, कुठला तरी राजकारणी तुम्हाला परत गृहीत धरणार आहे. यासाठी आपल्याला सगळ्यांना
स्वतःसाठी कुठं ना कुठं उभं राहण्याचा प्रयत्न करायचा आहे. म्हणजे पुढच्या पंचवार्षिकीला ज्यावेळेस मी उभा राहणार आहे पुढच्या हे मला माहीत नाही, कारण मला नेतृत्व घडवायला आवडतात. मला चिटकून बसायला अजिबात आवडत नाही. मी ज्या शाळेवरती काम करतो मनोज भाऊ, त्या ठिकाणी मी गावामध्ये सांगितलं कोणीतरी तयार व्हा, आमच्या खांद्याला खांदा लावा, शाळा म्हणजे काय समजून घ्या आणि पुढच्या वृत्तीत येऊन बसा. जोपर्यंत तुम्ही ते करत नाही तोपर्यंत तुमचा बसण्याचा काही अधिकार नाही. ती शाळा कळाली पाहिजे. का शाळेमध्ये लहान लहान मुलं असतात, त्या मुलांना घडवायचं काही कळालं पाहिजे. आज NCC परेड झाली शाळेमध्ये, तुम्ही बघितले असेल, अतिउत्तम. म्हणजे मी गेले 9 वर्षे ज्यावर गोष्टीवरती काम करतो आहे ते गोष्ट मला आज साध्य झाल्यासारखी वाटली. कारण शिस्त म्हणजे काय ते कळाली पाहिजे. आपल्या अवसरीची शाळा असेल, जीवन विद्या मंदिर, त्या ठिकाणी मी छोटंसं टॉयलेट बाथरूमचं काम केलेलं आहे. कशासाठी केलं? मला शाळेमध्ये बोलवलं रोटरीच्या माध्यमातून. कला शिक्षक जे होते आत्ता, त्यांची कलाकारी बघितलेली आहे मी, त्यांच्याशी बोललेलं आहे, बसलेलं आहे. हे चांगले शिक्षकांचा आपण चांगला उपयोग करून घेतला पाहिजे. ते काय आपल्या घरचे गडी नाही आहेत, ते शाळेत मुलांसाठी शिकवायला आलेले शिक्षक आहेत. त्यांचा वापर तर शिक्षणासाठीच केला पाहिजे. आता आपण रस्ते बघतो, ह्या रस्त्यामध्ये आपण जे काय बघतो ते रस्ते कसे असावेत, कसे हे आपल्याला ज्ञान काय आहे का नाही आहे? ते काय प्रशांत एकट्यालाच पाहिजे का? ते तुम्हालाही कळायला पाहिजे. का रस्त्याचं प्लॅनिंग कसं असतं, ते इस्टिमेट कसं असतं, त्याचे सेक्शन कसे असतात, त्याला कोणतं मटेरियल, हे तुम्हाला का नको कळायला? हे कळवण्यासाठी मी येतो आहे तुमच्यासाठी. साध्या पाईपलाईन असतात, इथं तुमच्या इथे पुनर्वसित आहे, या ठिकाणी जे गटर लाईन झाले, गटर लाईनचे तुम्हाला काहीच माहीत नाही आहे. प्रत्येक गोष्टीला प्रवीण लेवल काढली जाते, नंतर पाईप टाकले जातात. आपल्याकडे तसं काहीच करत नाही. म्हणजे मी माझ्याजवळच्या जितकी काही 100 मीटरचा काही रस्ता होता मी करून घेतलेला आहे. मी रावसाहेबांना सांगितलं, मला जर नियमात झालं नाही तर मला सगळे नियम माहिती आहे, मी टेक्निकल माणूस आहे. आणि मग खरंच कधी येऊन बघा का माझा रस्ता चांगला झालेला आहे. येणाऱ्या 25 वर्ष पण तो उखाडणार नाही. पण तो कशामुळे? मी जागरूक असल्यामुळे. मला तुम्हाला जागरूक करण्यासाठी यायचं आहे राजकारणामध्ये. आणि ज्या दिवशी ही पिढी जागरूक होईल त्याची भयमुक्त झालेली असेल, कारण ती लोक तुमच्या पुढे वाकणार आहेत. आज तुम्हाला वाकवत आहेत, उद्या ते वाकणार आहेत. म्हणून आपल्याला येणाऱ्या 5 तारखेला तुम्हाला तुतारी चिन्हावरती आणि धनुष चिन्हावरती मतदान करायचं आहे. आणि जी लोक आपल्या इथलं जवळपास असेल, तुम्ही 10 जण असेल, 15 जण, 20 जण असेल, काही अडचण नाही. 20च्या पाठीमागे 10 जण गोळा करा आणि तेवढं मोठं मतदान करा, ही तुम्हाला विनंती करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. तुमचा फ्लॅट, घर, बंगला, व्यापारी गाडे, दुकान, जागा, शेतजमीन, प्लॉट्स विकायचे आहेत का? विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा. स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज. आमची वैशिष्ट्ये: जलद व्यवहार, तुमच्या प्रॉपर्टीजची योग्य किंमत, मालक व ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार. आमचा संपर्क 7972 82 24 33 व 80 10 25 09 54.